सर्वांना नमस्कार. मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन जबरदस्त भाषण. चला तर मग पाहूया. सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे. सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे. मान नेहमी वर उंच ठेवा जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत प्राण आहे. लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशी. उजळत ठेवू सारे रंग त्याचे घेऊन प्रण हा एकमुखाने, घेऊन प्रण हा एकमुखाने. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या बंधू भगिनींनो, आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण मसुदा समितीने अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. या संविधानामुळेच प्रत्येक भारतीयाला समान हक्क व अधिकार मिळाले आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, त्यांचे त्याग कधीही विसरू नका. त्यांचे त्याग कधीही विसरू नका. आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आज त्या शूरवीरांना आपण वंदन करूया, कारण त्यांच्यामुळेच आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. झेलल्या स्वातंत्र्यवीरांनी गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर. आज ही देशाच्या सीमेवर आपले जवान अहोरात्र मातृभूमीची सेवा करत आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया. भारतीय असण्याचा करूया गर्व. सोबत मिळून उत्साहात साजरे करू हे प्रजासत्ताक पर्व. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर मित्रांनो, भाषण आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आदिराज वर्ल्ड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.